नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन देण्यात आले। मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती। काय सांगाल जयंतीनिमित्त काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं? सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज महाराजांची 396वी जयंती आहे। या निमित्त आम्ही प्रभागामध्ये एक सर्वे केला। त्या सर्वेनुसार असं जाणवण्यात आलं आम्हाला की बरेचसे असे कुटुंब आहे की ते कोणत्या आजाराने त्रासलेले, त्यांना मूलभूत आरोग्य सुविधा भेटत नाही। त्यासाठी आपण समाज म्हणून त्यांच्याकडे काय करू शकतो, छत्रपतींची ही खूप मोठी शिकवण आपल्याला आहे की आपल्यासाठी न जगता आपण इतरांसाठी कसं जगावं, यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करण्याचं ठरवलं। या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही विविध तपासण्या ह्या पूर्णपणे मोफत ठेवलेल्या आहे, जसं की काही साखरेची तपासणी, डायबिटीजची तपासणी, थायरॉईडची तपासणी, BP, ECG, बऱ्याचशा अशा तपासण्या आहे की ज्या खूप महागड्या असतात, गोरगरिबांना पुरत नाही त्या आम्ही मंडळाच्या वतीने व हॉस्पिटलच्या सहयोगाने मोफत ठेवलेल्या आहे। या शिबिरामध्ये जवळपास आतापर्यंत 150 रुग्णांना तपासणी झालेली आहे। ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आनंद भुतकर हे स्वतः या शिबिराला होते। त्यानंतर डॉक्टर मनोज भुतकर जे मेंदूविकार तज्ज्ञ होते। त्यानंतर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट नेत्ररोग तज्ज्ञ ज्या होत्या अशा अनुजा मॅडम भुतकर ह्या सुद्धा या शिबिराला उपस्थित होते। या शिबिराला प्रभागामधल्या सर्व लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। परंतु हे सर्व करत असताना कुठेतरी समाज बांधिलकी जपली पाहिजे, यासाठी कित्येक जणांसाठी खर्च करण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती ही खूप कमकुवत आहे। त्यासाठी या योजनेमध्ये जितके काही रुग्ण तपासले गेलेले त्यांची शस्त्रक्रिया ते त्यांना डिस्चार्जपर्यंत होणारा सर्व खर्च हा पूर्णपणे मोफत होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि हॉस्पिटलचे सर्व संचालन टीमसुद्धा आम्हाला यासाठी मार्गदर्शन करते व त्यांच्या सहयोगाने आम्ही हे आजचं शिबिर आयोजित केलेलं आहे। किती नागरिकांनी सहभाग नोंदवला? याच्यामध्ये जवळपास 150 नागरिकांनी सहभाग नोंदवलेला आहे ऑन पेपरमध्ये, आणि त्यामधले 40 ते 45 रुग्ण हे ऑपरेशनसाठी पात्र आहे, त्यांना ऑपरेशन करावंच लागेल ही त्यांची स्थिती। परंतु सध्याच्या घडीला काही तपासण्यांमुळे, काही आर्थिक स्थितीमुळे त्यांनी कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलला दाखवलं नाही। तर आम्ही अष्टविनायक गणेश मित्रमंडळाच्या तर्फे, प्रकाशनगरतर्फे त्यांचं पूर्णपणे मोफत सुविधा देऊन त्यांना पूर्णपणे ऑपरेशनचा खर्च हा योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि पूर्णपणे शस्त्रक्रिया ते पेशंटला वापस घरी येण्याचा खर्च हा सर्व मोफत राहील, याची आम्ही यावेळी किती वर्ष आहे? मागच्या वर्षी आमच्या प्रभागामध्ये स्वर्गीय राजू पोलारे यांचे निधन झाल्यामुळे आम्ही मागच्या वर्षी खंड पडला होता, परंतु आम्ही लगातार हे जवळपास 8वं वर्ष आहे शिवजयंती साजरी करण्याचं। काय काय सामाजिक उपक्रम राबवले? आता याच्यामधून आम्ही प्रभागामधले बऱ्याचशा लोकांना मोतीबिंदूचा त्रास आहे, तो मोतीबिंदूचा त्रासचं निवारण होण्यासाठी त्यांना ऑपरेशन हेच गरजेचं आहे। त्यांना कुठल्याही औषधं गोळ्याने त्याच्यावर उपचार होणार नाही, तर त्या ऑपरेशनसाठी आम्ही येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये नक्कीच एक नवीन शिबिर ठेवून ते सुद्धा ऑपरेशनचा आम्ही संकल्प करणार आहोत। तुमचं काही प्रतिष्ठान वगैरे आहे? अष्टविनायक प्रतिष्ठान म्हणून आमचं मंडळ आहे। या मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री निरंजन घाटे, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री राजू पंडिलवाड, सूर्यकांत पांचाळ, सचिन माने, सुरेश राठोड, रवी जगताप, राहुल जाधव, सिकंदर डिगोळे, बऱ्याच जणांचे नावं मी घेऊ शकत नाही किंवा मला आठवणार नाही, परंतु तळागाळातल्या सर्वांनी मिळून एक आपलं प्रतिष्ठान उभा केलेलं आहे। याच्यामध्ये गोरगरिबांची सेवा करणं, आपल्या परीनं जेवढं मदत होईल तेवढं करण्याचा आपण या शिवजयंतीनिमित्त आपल्याकडनं तो प्रयत्न करू। शिवजयंतीनिमित्त आज आरोग्य शिबिर घेतलंय, परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी काही समाज उपयोगी कार्य केले जाते? याच्या व्यतिरिक्त आम्ही दाताजी भाले ब्लड बँकला आतापर्यंत मी व्यक्तिशः स्वतः थायलोसिमियाचे जे पेशंट असतात, थायलोसिमिया हा असा आजार आहे की त्या शरीरामध्ये ज्यांना हा आजार झालेला आहे त्यांच्या शरीरामध्ये रक्त बनत नाही, त्यांना दर 3 महिन्याला स्वतःचं रक्त चेंज करतात। तर मी स्वतः 24 वेळा रक्तदान आतापर्यंत दत्ताजी भाले ब्लड बँकला केलेलं आहे। आणि मंडळातले सर्व पदाधिकारी सदस्य मंडळी हे वर्षातून किमान 2 तरी रक्तदान करतात, हे आमचं सामाजिक योगदान आहे। त्यानंतर भगवान बाबा अनाथ आश्रममध्ये आम्ही आमच्या परीनं जितके होईल तेवढे आम्ही नेहमी मदत करत राहतो। ज्यावेळेस संस्थेशी संपर्क केला तर तिथले जे
काही असे घटक आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक स्रोत नाही, तर त्यांना आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने जेवढी होईल तेवढी आम्ही मदत करतो. काय आव्हान करसान? मी सर्व नागरिकांना हेच विनंती करतो की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना करून एक रयतेचं राज्य केलं, तसंच आपण सर्व मिळून एकत्र मिळून एकमेकांच्या सुखादुखात सहभागी होऊन प्रत्येक गोष्टीला मदत करण्यासाठी आपण तत्पर राहू, ही सर्वांना मी विनंती करेन. आपलं नाव? सुनील गोरे, अष्टविनायक प्रतिष्ठान कार्याध्यक्ष.